अचलपूर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे। एकंदरीत 39 पदांसाठीची निवडणूक 2 डिसेंबर रोजी शांततेत संपन्न झाल्यानंतर आता 20 डिसेंबर रोजी उर्वरित 2 वार्डांसाठी ही निवडणूक होणार आहे। 2 सदस्यांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। त्यानंतर 21 डिसेंबर रविवार रोजी संपूर्ण 41 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदांसाठी मतमोजणी संपन्न केल्या जाणार आहे। अचलपूरसह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, सुरजी, धारणी तथा दर्यापूर येथील काही वार्डांची निवडणूक न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती। 20 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही संपन्न झाल्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे। त्यातून नगरसेवक आणि नगराध्यक्षांची निवड केल्या जाणार आहे। निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया केल्यानंतर 3 डिसेंबरलाच मतमोजणी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे ही मतमोजणीची तारीख चक्क 2 डिसेंबरपासून 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती। नगरपालिका प्रशासनाने या मतमोजणीसाठी काय प्रक्रिया आणि काय व्यवस्था केली आहे याचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत। अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि उभाटा शिवसेना या पक्षांच्या उमेदवार प्रामुख्याने रिंगणात होते। त्यातून कुठला उमेदवार नगराध्यक्ष पदावर निवडून येणार हे सुद्धा 21 डिसेंबरला निश्चित होणार आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवडणूक संपन्न झाल्यानंतर प्रत्येक जण कोण निवडून येणार, निकाल केव्हा लागणार याच्या प्रतीक्षेत असताना आता ते दिवस अगदी जवळ आलेले आहेत। उद्या म्हणजे रविवार रोजी सकाळीच मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे। या संदर्भातला एक आढावा। अचलपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी यापूर्वी 2 डिसेंबर 2025ला अध्यक्ष व 39 सदस्यांच्या जागांसाठीचं मतदान शांततेत पार पडलेलं आहे। उर्वरित 2 जागा 10A व 19B यासाठी उद्या दिनांक 20/12/25 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या दरम्यान मतदान पार पडणार असून या सर्व जागांची मतमोजणी 21/12/2025 रोजी कल्याण मंडपम परतवाडा येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहेत। मतमोजणीसाठी 12 टेबल करण्यात आलेले असून प्रभागनिहाय मतमोजणी करण्यात येणार आहे। प्रभाग 1 पासून मतमोजणी सुरू करण्यात येणार असून ती प्रभाग 20ला मतमोजणीचा शेवट होईल। प्रत्येक प्रभागातील सदस्यांचे निकाल आधी जाहीर करण्यात येतील आणि सर्वात शेवटी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल। सदर मतमोजणीसाठी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे। मतमोजणी प्रतिनिधींना सकाळी 9:30 वाजता आपला मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येईल आणि 10 वाजता आपण प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करणार आहोत। अचलपूर नगरपालिकेच्या 41 नगरसेवक पदांसाठी व नगराध्यक्षाच्या 1 पदासाठी मतमोजणी कल्याण मंडपम येथे होणार आहे। कल्याण मंडपम येथे मतमोजणीचा कक्ष हा निर्माण करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी रविवार 21 डिसेंबरपासून मतमोजणीची प्रक्रिया संपन्न केल्या जाणार आहे। सकाळी सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांची मतमोजणी केल्या जाणार आहे। त्यानंतर नगराध्यक्षाची मतमोजणी ही शेवटी अर्थातच 20 प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर केल्या जाणार आहे। अचलपूर नगरपालिकेच्या कल्याण मंडपमध्ये जेवढे उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यांचे प्रत्येक प्रतिनिधींना सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। त्यानंतर मतमोजणीच्या प्रभागानिहाय त्या ठिकाणी प्रतिनिधींना आत पाठवण्यात येणार आहे। निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी कडक बंदोबस्त सुद्धा राहणार आहे।
नगरपालिकेच्या निकालाची सुरुवात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर जवळपास 11 वाजल्यापासून मतमोजणीचे कौल यायला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी 2 डिसेंबरपासून आपण पाहतो की कल्याण मंडपम परिसरात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात या ठिकाणी ही मतपेटी अर्थातच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे. 2 डिसेंबरपासून बंद असलेली मतपेटी आता 21 डिसेंबरला कोणाचं भाग्य चमकवेल याची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण निवडणूक निकालाचा दिवस 21 डिसेंबर हा आता या ठिकाणी आलेला आहे. सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.